ज्याही विद्यार्थ्यांना बार्टी किंवा TRTI, सारथी, महाज्योती आणि ARTI यासाठी जर फॉर्म फिलअप करायचे होते तर त्यांना 20 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली होती। तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। आणि आता आहे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स रेडी झालेले नाही आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळालेली आहे। तर ज्यांनाही CETसाठी फॉर्म भरायचा असेल, बार्टी असो, महाज्योती असो किंवा ARTI असो, तर तुम्हाला जी ही लास्ट डेट आहे ही वाढून दिलेली आहे। तर नवीन टाइम टेबलनुसार तुम्ही बघू शकता। रजिस्ट्रेशन क्लोजिंग डेट बघा 28 ऑगस्ट 2025 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर टोटल 8 दिवसाची तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल, फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल किंवा तुम्हाला वाटत आहे की फॉर्ममध्ये हे चुकलेलं आहे किंवा डॉक्युमेंट्स रॉंग अपलोड झालेलं आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे। कारण तुम्हाला सुद्धा 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2 दिवसांमध्ये फॉर्म एडिट करण्यासाठी एक डेट देण्यात आलेली आहे। त्या पिरियडमध्ये तुम्ही तुमचे फॉर्म एडिट करू शकता। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर किंवा उत्पन्नाचा दाखला त्यांच्याकडे नसेल, त्यांनी चुकीचा उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना परत तो फॉर्म एडिट करण्याचा एक चान्स मिळणार आहे। तर तुम्ही आता तुमचे फॉर्म सबमिट करू शकता आणि त्या 2 दिवसांमध्ये परत तुम्ही तुमचे फॉर्म एडिटसुद्धा करू शकता। तर ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा। फॉर्ममध्ये एखादं डॉक्युमेंट्स कमी असेल आणि जर तुम्ही रेडी नसेल केले तर तुम्ही आता 28 तारखेपर्यंत रेडी करा। आणि जर एखाद्याने फॉर्म सबमिट केलेला असेल, लास्ट डेट होती समजा, तर मला फॉर्म लवकरात लवकर सबमिट करायचा होता, त्यामुळे जर सबमिट केलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे। कारण 29 ते 30 तारखेमध्ये विद्यार्थी तो फॉर्म त्यांचा एडिटसुद्धा करू शकणार आहे। तर अशाबद्दलची ही एक अपडेट आहे। आणि यामध्ये जर फॉर्म फिलअपचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करून घ्या। आणि बार्टी CETबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।